अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीसद्गुरुवे नमः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितं भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमस्कार, मी मयंक दिगंबर तारके। आज आपण सर्वांसमोर श्री दत्त अवतार श्रीपाद श्री वल्लभाचे संक्षिप्त चरित्र आणि ओळख संतांची या विषयाबद्दल आपले विचार मांडणार आहे। आपण सर्वांना माहिती आहे की आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूरद्वारा हा कार्यक्रम आधी 30 जून 2020 पर्यंत होता। मात्र तारीख पुढे वाढवून मला आणि माझ्यासारख्या अजून भाविकांना आपले विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी आदरणीय संतोषजी गोडबोले आणि आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूरचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व श्रोत्यांनाही नमस्कार करतो। मी वयामाना आणि ज्ञानाने लहान असल्यामुळे काही चुका झाला तर माझ्या चुकांना आपल्या पोटी घालून मला क्षमा करावी अशी सगळ्यांना विनंती। ओळख संतांची हा विषय अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, कारण या कलियुगमध्ये संतांना ओळखणं सोपं काम नव्हे। गुरुचरित्रात कलियुग आणि ब्रह्मदेवाच्या संवादात कलियुग ब्रह्मदेवाला म्हणाला की बकासारिके संन्यासी तेची माझे प्राण परियेसी छळन करुनी उदरासी मिळविती पोषणार्थ। म्हणजे जसा तो बगुळा तलावाच्या काठावर डोळे मिटून एका पायावर उभा राहून मासोळी यायची वाट बघतो, तसेच काही बहिरूपिया सुद्धा साधू संत आणि संन्यासीचा वेश धरून आज कौनसा मुर्गा फसेगा याची वाट बघतात। म्हणून जर आज सगुण रूपात संत आपल्या समोर आले तरी त्यांना त्याचा वेशभूषेने न ओळखता त्यांचे कर्म आणि आपली प्रचिती व अनुभवावरून ओळखावे। संतांना ओळखणं हे सोपे काम नाही, म्हणून संतांनी स्वतः सांगितलं की ग्रंथ समजल्याविना संत समजणार नाही आणि संत समजल्याविना भगवंत समजणार नाही। म्हणून गेल्या 1 महिन्यापासून आपण या ग्रुपवर रोज बघतो की रोज एक भाविक एक ग्रंथाचं मंथन करून त्यामधून सोपे भाषेत संताचं वर्णन करतो। 84 लक्ष योनीमध्ये फक्त नरदेहाला भक्ती करून भगवंताची ओळख घेण्याचा अधिकार आहे, त्या परमर्थाला जाणण्याचा, अध्यात्म वाढवायचा अधिकार आहे। म्हणून संतांनी या नरदेहाचे स्तवन केले। त्यांनी दासबोधात नरदेह स्तवनामध्ये लिहिलं की धन्य धन्य हा नरदेहो, याची अपूर्वता पाहो, जो जो कीजे परमार्थाला हो, तो पाविजे सिद्धी ते। तुलसीदासांनी सुद्धा मानवदेहाचा स्तवनमध्ये लिहिलं की बडे भाग मानुष तन पावा, सुर दुर्लभ सद्ग्रंथही गावा। म्हणून प्रत्येक संतांची एकच धडपड असते की प्रत्येक मनुष्य जो त्यांच्या संपर्कात येतो त्याला नरदेहामध्ये जन्मास यायचा उद्देश सांगून त्याला भक्ती मार्गावर, नामस्मरणाच्या मार्गावर त्याच्या पात्रतेनुसार हळूहळू लावायचे। याकरिता सुरुवातीस त्यांना माणसाचे काहीतरी दुःखाचे भाग दूर करावे लागतात, काही हट्टही पुरवावे लागतात, ज्याने माणूस अनुभव आल्यास भगवंताकडे वळतो। त्याला आपण लौकिक भाषेत चमत्कार म्हणतो। ज्ञानेश्वरांनी जरी भिंत चालवली तरी तो चमत्कार नव्हता। संतांचा अधिकार एवढा मोठा आहे की निर्जीव वस्तूसुद्धा त्यांच्या आज्ञेने चालायला लागते। अशी चमत्काराविषयी अंग्रेजीत अशी म्हण आहे की व्हेअर लॉजिक स्टॉप्स मॅजिक स्टार्ट्स।
जिथे आपली तर्कबुद्धी काम करायस बंद करते तिथे संतांची आत्मबुद्धी सुरू होते. म्हणून म्हटलं की संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. मात्र लोकांना आनंद प्रदान करण्यासाठी स्वतः संतांनी किती दुःख सोसले. कोणी संतांना मारायला धावलं, तर कोणी त्यांची गाढवावर बसवून यात्रा काढली, तर कोणी संतांवर थुकलं. आणि यावर मुक्ताबाईंनी आपल्या अभंगात म्हटलं आहे की योगी पावन मनाचा, साही अपराध जनांचा, विश्वरागे झाले वनी, संत सुखे व्हावे पाणी. मात्र इतकं सोसून सुद्धा संत खचले नाही, तर उलट त्रास देणाऱ्यांना आपल्याजवळ घेऊन त्यांच्यावर कृपा केली. अशा संत मंडळींना मनोभावे साष्टांग दंडवत करून मी श्रीपादांच्या चरित्राचे सांगण्यास प्रारंभ करतो. श्री दत्तांनी पूर्वयुगात 16 अवतार धारण केले. ते असे: पहिला योगीराज, दूसरा अत्रिवरद, तिसरा दिगंबरावधूत, चौथा कालाग्निशमन, पाचवा योगीजन वल्लभ, सहावा लीला विश्वंभर, सातवा सिद्धराज, आठवा ज्ञानसागर, नववा विश्वंभरावधूत, 10वा मायामुक्तावधूत, 11वा आदिगुरु, 12 संस्कारहीन शिवस्वरूप, 13वा देवदेव, 14वा दिगंबर, 15 दत्त अवधूत आणि 16 श्यामकमललोचन. श्रीपाद श्री वल्लभ कलियुगातले श्री दत्ताचे प्रथम अवतार आहे. यावर एक श्लोक जो भविष्यपुराणात महर्षी व्यासांनी लिहिला होता तो संतांनी उद्धृत केला आहे. तो असा की कृते जनार्दनो त्रेतायां रघुनंदना, द्वापारे रामकृष्णाच कलौ श्रीपाद श्रीवल्लभ. अर्थात कृतयुगात ईश्वराने जनार्दन रूप, त्रेतायुगात श्रीराम रूप, द्वापर युगात श्रीकृष्ण रूप आणि कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ या रूपात अवतार घेतला आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी सन 1320 आंध्र प्रदेशातील पीठापूर या क्षेत्री अप्पलराज शर्मा आणि सुमती महाराणी या दाम्पत्याच्या पोटी झाला. श्रीपाद साधारण बालकाप्रमाणे जन्मास न येता ज्योती स्वरूपाने अवतरले होते. त्यांचा जन्म होता क्षणी सुमती माता मूर्छित झाल्या आणि प्रसूतिगृहातून मंगलवाद्याचा ध्वनी येऊ लागला. थोड्या वेळात आकाशवाणी झाली व सर्वांना बाहेर जाण्याचा आदेश झाला. श्रीपादांच्या सान्निध्यात 4 वेद, 18 पुराण आणि महापुरुष ज्योती स्वरूपाने प्रकट झाले व पवित्र वेदमंत्रांचा घोष बाहेर सर्वांना ऐकू येऊ लागला. नंतर थोड्या वेळाने सर्व ठिकाणी शांतता पसरली. या अद्भुत घटनेचा प्रत्येक व्यक्तीला आश्चर्यच वाटला. श्रीपादांच्या जन्मानंतर सतत 9 दिवसापर्यंत ज्या जागेवर त्यांना निजवत होते त्या जागी एक 3 फणाचा नाग आपला फण उभारून बाळावर छाया करत होता. श्रीपादांचे नाना म्हणजे मल्हारी बापन्नावधानी पीठापूर ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष होते. ते वेदशास्त्राचे फार मोठे प्रतांड पंडित होते. तसेच ज्योतिष विद्याचेही परमज्ञाते होते. श्रीपाद 8-10 महिन्याचे असताना यांच्या आजोबासोबत पंडित परिषदेस जात होते आणि वेदशास्त्र निपुण ब्राह्मणासारखे परिषदेस बोलायचे. त्यांचे वयास न शोभणारे प्रज्ञेचे प्रदर्शन पाहून काही लोकांस हे पटत नव्हते. त्या लोकांमध्ये नरसावधानी नावाचे एक गृहस्थ होते. नरसावधानींना श्रीपादांचे इतक्या लहान वयामध्ये आश्चर्यचकित करणारे कार्य आणि शास्त्र चर्चा पटत नव्हती. म्हणून त्यांनी लोकांमध्ये अशी वार्ता पसरवली की पीठिपापुरममध्ये एक महापंडिताचा मृत्यू झाला होता आणि त्या पंडिताची प्रेतात्मा श्रीपादाकडून विचित्र कार्य घडवून घेत आहे. या बालकास योग्य उपचार न देताच त्यांचे पिता आणि त्यांचे नाना त्यांना दत्त अवतार समजत आहेत. असो, त्याच नरसावधानींकडे राजगिऱ्याची भाजी लागली होती, परंतु ते ती भाजी कोणासही देत नव्हते.
कोणी मागायला आल्यास त्याला उलट्या पाय पळवत होते. परंतु कोणाशी काही विशेष काम करवून घ्यायचे असल्यास त्याला ते भाजी देऊन इच्छित कार्य करवून घ्यायचे. एका दिवशी श्रीपादांनी आपल्या आईशी राजगिऱ्याची भाजी करण्यास हट्ट केला आणि ती भाजीसुद्धा त्यांना नरसावधानीच्या घरचीच पाहिजे होती. मात्र ही गोष्ट अशक्य वाटत होती. श्रीपादांच्या नानांनी त्यांना सांगितलं की उद्या मी तुला नरसावधानी आजोबांकडे घेऊन जाईन. तू त्यांना स्वतः राजगिऱ्याची भाजी देण्यास विनंती कर. जर त्यांनी नकार दिला तर परत त्या भाजीकरता हट्ट करू नकोस. शेवटी श्रीपादांनी स्वतः नरसावधानींच्या भाजी देण्यास विनंती केली आणि नरसावधानींनी त्यांना नकार दिला. त्यामुळे त्यांना दरिद्रता प्राप्त झाली. हळूहळू त्यांच्या चेहऱ्यावर विलसणारे तेज लोप पावले आणि लोक त्यांच्या शब्दाचा निरादर करू लागले. काही दिवसानंतर त्यांना आपली चूक समजली. त्यांनी श्रीपादांना नमस्कार केला, आपल्या चुकीस क्षमा मागितली आणि आपली दरिद्रता दूर करण्याची विनंती केली. तेव्हा श्रीपाद म्हणाले, मनुष्य आपले पुण्यफल आयुष्य, ऐश्वर्य, कीर्ती, धन, सौंदर्य इत्यादी रूपाने पावतो आणि पापाचे फळ अल्पायुषी, कुरू, कुख्यात आणि दारिद्र्य इत्यादी रूपाने पावतो. तुझ्या पुण्यापेक्षा पापाचा भाग जास्त झाला होता, म्हणून तुला राजगिऱ्याची भाजी करिता मी याचना केली. मात्र तुला त्या भाजीवर इतका मोह होता की तू माझ्यासारख्या 1 वर्षाच्या लहान मुला एवढी भाजीसुद्धा नाही देऊ शकला. तर ती भाजीचा तू दान केला असता तर आज तुझी ही अवस्था नसती झाली. पुढच्या जन्मी मी नरसिंह सरस्वतीच्या रूपात जन्म घेईन आणि तेव्हा तू एक दरिद्री ब्राह्मणाचा जन्म घेशील. त्यावेळीसुद्धा राजगिऱ्याची भाजी पिकवशील. तेव्हा मी तुझ्या घरी राजगिऱ्याची भाजीचं जेवण करून तुझी दरिद्रता दूर करेन, असं सांगून श्रीपादांनी त्यांना दिव्य उपदेश दिले. पिठापुरम गावामध्ये भीमा नावाचा एक कुबडा युवक होता. तो अशक्तही होता. त्याच्या श्रीपादावर फार विश्वास होता. तो सारखा श्रीपादांना आपली विकृती दूर करण्यास प्रार्थना करत होता. त्यावर श्रीपाद म्हणायचे, योग्य वेळ आल्यास तुझं कार्य करीन. श्रीपाद प्रभू 4 वर्षाचे असताना पिठापूरमध्ये कुलशेखर नावाचा एक मल्लयोद्धा आला. तो प्रत्येक राज्यातील योद्धांना जिंकून पिठापूरला आला होता. तो पिठापूरला आल्यास पिठापूरचे मल्लयोद्धा घाबरले आणि ते श्रीपादांना शरण गेले. तेव्हा श्रीपाद म्हणाले, बाबा रे, घाबरू नका. आपला भीमा आहे ना, तो युद्ध करेल. तो कुलशेखरासमोर जाणं योग्य आहे. मल्लयुद्ध प्रारंभ झाला. कुलशेखराच्या प्रत्येक माराबरोबर भीमाचे शरीर अत्यधिक बलवान होत होते. तो जितक्या जोराने भीमाला मारत होता तितक्या जोराने त्याला स्वतःला तो मार बसत होता. कुलशेखर थकला आणि भीमाचे कुबड जाऊन तो बलवान झाला. कुलशेखर श्रीपाद प्रभूंना शरण गेला. श्रीपाद प्रभू म्हणाले, कुलशेखरा, मानव शरीरावर 108 मर्मस्थान असतात. त्या सगळ्या स्थानांचं तुला ज्ञान आहे. मात्र तू अहंकाराने फुगलेला आहे. म्हणून आजपासून भीमाची सगळी दुर्बलता तुला देतो. माझ्या चरणी आल्यामुळे तुझ्या अन्नवस्त्राची कधीही कमी पडणार नाही. कुलशेखर बालाजीचा भक्त असल्यामुळे श्रीपादांनी त्याला व्यंकटेश्वराच्या रूपामध्ये दर्शन दिले. असे श्रीपाद प्रभू अनेक दिव्यलीला करीत होते. कधी सर्वांना सांगायचे की मीच दत्त आहे आणि कधी स्वतः दत्तोपासना करायचे. तेव्हा एकदा त्यांच्या नानांनी त्यांना विचारलं की तू दत्त आहेस की दत्तोपासक आहे. तेव्हा ते म्हणाले, जेव्हा मी म्हणतो मी दत्त आहे तेव्हा मी दत्तच असतो आणि जेव्हा मी म्हणतो की मी दत्तोपासक आहे तेव्हा मी दत्त उपासकच असतो. मी जे संकल्प करतो तशी सृष्टी घडू लागते. श्रीपाद अशा लीला करताना लोकांचा उद्धार करत करत पिठापुरात 16 वर्षाचे झाले. तेव्हा त्यांनी काही विशेष लोकांना सांगितले की आता पिठापूर सोडायचा वेळ आला आहे. ही गोष्ट त्यांच्या आईवडिलांना कळली. त्यांनी श्रीपादांना समजून सांगायचा प्रयत्न केला, परंतु श्रीपाद श्रीवल्लभ आपल्या निश्चयावर अढळ होते.
श्रीपाद श्री वल्लभांचे 2 भाऊ श्रीधर शर्मा आणि रामराज शर्मा एक डोळ्याने अंध होते आणि एक पायाने अधू होते. त्यांनी आपल्या दोघही भावांना जाताना दिव्य स्पर्श केला आणि अंध भावास दिसायला लागलं आणि पायाने अधू असलेला भाऊ अव्यंग होऊन चालू लागला. त्यांच्या स्पर्शाने दोघांना दिव्य ज्ञान प्राप्त झाले. तेव्हा श्रीपाद आपल्या वडिलांना म्हणाले की तात, आता माझे दोन्ही ज्येष्ठ बंधू वेदशास्त्र संपन्न झाले आहे. ते आपली वेद परंपरा चालवतील. हे दृश्य बघून त्यांच्या वडिलांना आश्चर्य आणि आनंद झाले. त्यानंतर श्रीपादांनी त्यांच्याशी आज्ञा घेऊन कुरवपुरास प्रस्थान केला. कुरवपूर कृष्णा नदीच्या काठीवर स्थित आहे. रोज सकाळी लवकर उठून श्रीपाद कृष्णा नदीच्या तटावर येऊन सूर्यनमस्कार घालत होते आणि त्यानंतर नदीवर स्नान करत होते. श्रीपाद स्नानासाठी कृष्णा नदीवर जात असताना रविदास नावाचा एक रजक त्यांना सारखा प्रणाम करत होता. मात्र श्रीपाद प्रभू त्याच्यावर नेहमी दुर्लक्ष करायचे. एका दिवशी रविदासाची नाव कुरवपूरकडे जात होती. त्या नावेत एक वेदशास्त्र संपन्न पंडित बसले होते. इतर अस्पृश्य जातीच्या लोकांचं स्पर्श होऊ नये म्हणून ते एकटेच त्या नावेत बसून जात होते. तो पंडित रविदासाला म्हणाला की मी फार मोठा पंडित आहे. मला श्रीपाद स्वामींनी स्वतः बोलवलं आहे म्हणून तेच तुला नावेचे भाडे देतील. रविदासांनी होकार दिला. नाव हळूहळू पुढे वाढू लागली. पंडित आणि रजक बोलत होते. बोलण्याच्या ओघात त्या पंडिताला कळले की रविदासाला पौराणिक ऐतिहासिक कथेची काहीच माहिती नाही. तो पंडित म्हणाला, अरे रविदासा, तुला पौराणिक आणि ऐतिहासिक कथेची काहीच माहिती नाही म्हणजे तू 3/4 जीवन व्यर्थ घालवले. रविदास ते ऐकून निराश झाला. असा दोघांचा संवाद चालताना एकदमच पाण्याचा वेग वाढू लागला आणि त्यामुळे नावेस छिद्र झाले आणि पाणी नावामध्ये भरू लागले. रविदासांनी पंडिताला विचारलं, तुम्हाला पाण्यात पोहता येतो का? तेव्हा पंडित म्हणाले, नाही, मला तर पोहता नाही येत. पंडितची नकार ऐकून रविदास म्हणाला, महाराज, आपलं तर 100% आयुष्य व्यर्थ आहे. सारखे वाढत असलेले पाणी पाहून रविदासांनी श्रीपादांचं नाव घेऊन पाण्यात उडी मारायची तयारी केली. इतक्यात त्याला पाण्याच्या मध्यभागी एक दिव्य कांती दिसली. त्याने दिव्य कांतीस नमस्कार केला. इतक्यात एक महदाश्चर्य घडले की एक अदृश्य हात नावेतील पाणी बाहेर टाकत होता. पाणी कमी झालं आणि नाव किनाऱ्यावर पोहोचली आणि ते दोघे श्रीपाद प्रभूच्या दर्शनास आले. श्रीपाद प्रभूंनी रचकास पाहून मंद हास्य केले आणि पंडिताकडे दुर्लक्ष केले. नंतर श्रीपाद प्रभू पंडितास म्हणाले की तू महापंडित असून सद्गुणाचा संचय करण्याऐवजी पापाचा साठाच करून ठेवला. आणि पंडिताला त्याच्याद्वारे केलेले पापकर्म श्रीपाद प्रभू सांगू लागले आणि म्हणाले की तुझ्या जन्मपत्रिकेत आज तुझा मृत्यूचा दिवस आहे. आजपासून मी तुला 3 वर्षाचे आयुष्य वाढवून देतो. तू तुझ्या गावी जाऊन दुर्वर्तन विसरून चांगले कार्य कर. या 3 वर्षात चांगले कर्म केल्यास अन्नवस्त्राची कमी पडणार नाही. मात्र दुर्वर्तन केल्यास नाना यातना भोगाव्या लागतील. असे सांगून श्रीपादांनी त्याला जायची आज्ञा दिली. परंतु त्या दिवशीपासून रविदास मात्र आश्रमात राहून स्वामीची सेवा करू लागला. तो दररोज स्वामीचे कपडे धुवून आश्रमाचे अंगण झाडून स्वच्छ करत होता. एकदा रविदास कृष्णा नदीच्या तीरावर उभा होता. त्यावेळी एक मोठ्या नावेत त्या गावातील राजा आपल्या लवाजम्यासह जलविहार करत होता. रविदास त्या राजाकडे एकचित्ताने पाहत होता. एवढ्यात श्रीपाद स्वामी नदीत स्नान आटोपून बाहेर आले. रविदासाचे त्यांच्याकडे लक्षच नव्हते. तेव्हा स्वामींनी त्याच्या
खांद्यावर हात ठेवून प्रेमाने विचारले, काय पाहत आहेस रे रचका? त्यांच्या मधुर वाणीने रविदास एकदम गोंधळला व स्वतःला सावरून त्यांनी श्रींना नमस्कार केला. स्वामी म्हणाले, त्या राजाच्या वैभवाकडे पाहत होतास ना? तुला राजा होण्याची इच्छा आहे ना? रविदासांनी होकारार्थी मान हलवली आणि म्हणाला, प्रभू, मला राजा व्हायची इच्छा तर आहे, मात्र श्रीचरणांची सेवा कधी सुटली नाही पाहिजे. तेव्हा श्रीपाद म्हणाले, तू पुढच्या जन्मी विदुर नगरीचा राजा होशील. स्वामींनी रविदासाची इच्छा पूर्ण केली. तो मृत्यूनंतर यवनकुलात जन्मला आणि यथाकाली तो विदुर नगरीचा राजा झाला. राज्य वैभव उपभोगून जीवनाच्या उतरता वेळास त्याला नरसिंह सरस्वती स्वामीचे दर्शन झाले. लवकरच श्रीपादांची कीर्ती कुरवपुरास पसरली. लोक त्यांचे दर्शन घेण्यास दूरदूरून कुरवपुरास येऊ लागले. कुरवपूरला प्रत्येक दिवशी सत्संग होऊ लागला. रविवारी होणाऱ्या सत्संगात श्रीपाद प्रभू अत्यंत गहन अशा योगविद्येबद्दल चर्चा करत होते. सोमवारी ते पुराणातील कथा सांगत होते. मंगळवारच्या सत्संगमध्ये उपनिषदाचा बोध करण्यासाठी होता. बुधवारी वेद आणि वेदांताचा अर्थ सांगण्यात येई. गुरुवारी ते गुरुतत्वाबद्दल बोध करीत होते. शुक्रवारच्या दिवशी प्रभू श्रीविद्येबद्दल बोध देत होते. शनिवारी शिव आराधना महात्म्य सांगत होते. दररोज सत्संगानंतर अन्नदान होत होते. गुरुवारच्या दिवशी विशेष स्वयंपाक करून वाटल्या जाई. शुक्रवारी विवाह इच्छुक कन्यांना सौभाग्यवती होण्याचा ते आशीर्वाद देत होते आणि महिलांना हळकुंडही देत होते. श्रीपाद प्रभू स्वतःपेक्षा मोठ्या असलेल्या महिलांना अम्मा सुमती, अम्मा अनुसूया तल्ली असे संबोधित करत होते. लहान असलेल्या स्त्रियांना ते अम्मा राधा, अम्मा सुरेखा अशा नावाने बोलवत होते. वयापेक्षा मोठ्या पुरुषांना ते अय्या, नयना आणि वृद्धांना तात असे बोलवत होते. सांगण्याचा अर्थ आहे की श्रीपादांचा अधिकार एवढा मोठा असून सुद्धा ते प्रत्येकाला वयामानाप्रमाणे सन्मान देत होते. त्यांच्या सत्संगानंतर दररोज ते लोकांच्या समस्या ऐकत होते आणि मोठ्या प्रेमभावाने त्यांच्या अडचणीचे आणि समस्येचे निराकरण करत होते. आता आपण श्रीपाद श्री वल्लभांच्या सत्संगात सांगितलेले काही अमृतवचन ऐकू. हृदयात भगवंताचे नामस्मरण करीत सदाचरणाने राहून धर्माप्रमाणे वर्तन करून पूर्वीच्या पापचे क्षय केले पाहिजे आणि त्यानंतर पुण्यकर्म करून कर्ताभाव स्वतःकडे न घेतल्यास शुभफल प्राप्त होते. मानवास दारिद्र्यापासून मुक्तता अथवा पापकर्मापासून विमुक्ती हवी असल्यास त्याला त्याची त्रिकरण शुद्धीची आवश्यकता आहे. म्हणजे मनुष्याच काया वाचा मन हे शुद्ध झाले पाहिजे. मोहनाश म्हणजेच मोक्ष. जर मोक्ष पाहिजे असेल तर मोहाचा नाश झाला पाहिजे आणि मोहाचा नाश करायला आपण केलेल्या प्रत्येक कर्माला ईश्वराचरणी अर्पण करावे आणि त्या कर्मातून मोकळे व्हावे. श्रीपादांना अहंकारी आणि दांभिक लोक आवडत नव्हते, म्हणून ते सत्संगात लोकांना अहंकार, दंभ, मद, मत्सर सोडून भगवंताच्या शरणी जायला सांगायचे. श्रीपादांनी कुरवपूरच्या सत्संगात असे अनेक अमृत वचन सांगितले आणि अनेक लीला श्रीपादांनी कुरवपुरात केल्या आणि वयाच्या 30व्या वर्षी फक्त भक्तांसाठी प्रकट राहून कृष्णा नदीस गुप्त झाले. आजही सशरीर ते भक्तांना दर्शन देतात. त्यांच्या लीला अपरंपार आहे. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. आता मी श्री वासुदेवानंद सरस्वतीकृत सार्थ घोर कष्टोद्धारण स्तोत्राचा पठन करून आपल्या वाणीला विराम देईन. श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव श्रीदत्तास्मान् पाहि देवादिदेव.
भावग्राह्या क्लेशहारिं सुकीर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते। त्वं नो माता त्वं पिता दीपस्त्वं त्राता योग क्षेमकृत्सद्गुरुस्त्वं त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते। पापं तापं व्याधिमादिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशुत्वदैन्यं त्रातारं नो वीक्षयिशास्त्रजूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते। नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देवं त्वं शरण्यो कहर्ता कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते। धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्सङ्गाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं च अखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते। श्लोकपञ्चकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनं प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् स श्रीदत्तप्रियो भवेत्। इति श्रीवासुदेवानन्दसरस्वती विरचितं घोरकष्टोद्धरणं स्तोत्रं सम्पूर्णम्।